बालू चव्हाण असेल, सतीश, सूरज या सर्वांची मागणी होती जयवंत पाटील का आम्हाला रोड झाला पाहिजे. आणि हो आपण स्वतः लक्ष घालून जनसुविधा आदिवासी जनसुविधामधून ते रोड मंजूर करून घेतलाय. दुसरं डिफेन्स मध्ये मंजूर केलंय. भाऊ त्याची एकूण रक्कम आहे 35 लाख रुपये. म्हणून जसं माडप मध्ये मंजूर केलं तसंच कुंभेली ठाकूरवाडीमध्ये सुद्धा त्यांची पण मागणी होती. आणि भाऊ कुंभेली ठाकूरवाड आदिवासी वाडीमध्ये सुद्धा आपण 25 लाख रुपयाचा निधी मंजूर करून त्याचीही वर्क ऑर्डर झालेली आहे. पण ते डांबरीकरण आहे आणि हे कॉन्क्रीटीकरण असल्यामुळे हे आता आपण काम चालू केलंय. ते पाऊस थांबल्यानंतर आपण ते सुद्धा काम चालू करणार आहे. त्याचप्रमाणे भाऊ जिल्हा परिषद माध्यमातून आपण सांगितलेल्या प्रत्येक जास्तीत जास्त ग्रामपंचायतमध्ये काही ग्रामपंचायत आपण सभागृह घेतलेत, रोड घेतलेत, स्मशानभूमी घेतलेल्या आहेत. धामणी गावामध्ये पाण्याची समस्या त्या ठिकाणी टाकीची व्यवस्था केलेली आहे. काही ठिकाणी आंध्रमध्ये आपण सांगितलं त्या ठिकाणी एक संगणकाचं सभागृह घेतलेलं आहे. व प्रत्येक ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन करणार आहे. जो काय विश्वास दिला माडप गावांनी माझ्यावरती हो तसं माझं ही सासूरवाडी आहे आणि सासूरवाडीमध्ये पहिला नारळ फोडलाय मी आज. माझी अशी विनंती की ज्यावेळेला विधानसभा लागेल, आज पाहिलं असेल भाऊंकडे कुठलंही पद नाहीये तरी सुद्धा भाऊ जातीनिशी आमदार म्हणूनच काम करतायत. आणि आपण सुद्धा भाऊ आम्ही तुम्हाला आमदारच मानतो. फक्त खोपोली नगरपालिका कमी पडते प्रत्येक वेळेला. ते पुढच्या वेळेला आपण सुनील पाटील भाऊंच्या माध्यमातून पूर्ण करू. आणि आता उभाटाचे सुद्धा सर्व कार्यकर्ते आमच्या बरोबर निश्चित एकत्र येऊन खालापूरमध्ये जसं आपण जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये आघाडी घेतली, भविष्यामध्ये सुद्धा आपण अभिषेक तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन महेश ही आघाडी अशीच कायम ठेवू. जोपर्यंत सुधाकर भाऊ आमदार होत नाही तोपर्यंत भाऊ आम्ही थांबणार नाही. व त्याचप्रमाणे इथे एक कारखाना आहे, इस्लामबाद कारखान्यामध्ये जुबलिन कंपनीच्या कामगारांचा विषय तोही मार्गी लावायचा आहे. इंडस्केप कंपनीचा तोही विषय तिथेही मार्गी लावायचा आहे. त्याही ग्रामस्थांचा माडपमधील एक ग्रामस्थांचा विषय कारखान्याचा तोही मार्गी लावायचा आहे. भाऊ माझी तुम्हाला विनंती तालुका अध्यक्ष म्हणून खालापूरमध्ये कारखाने आहेत आणि प्रत्येक कारखान्यामध्ये या समस्या आहेत. स्थानिकांना कामगारांमध्ये प्राधान्य दिलं जात नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवतात. तर आपण त्या सुद्धा लक्ष घालून जास्तीत जास्त पद्धतीने कशा आमच्या स्थानिक लोकांना न्याय भेटेल यासाठी आपण प्रयत्न करा. मी थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.